स्वामी समर्थ अध्याय 4 श्री स्वामी चरित्र सारामृत चतुर्थ अध्याय। श्री गणेशाय नमः। मुखे कीर्तन करावे अथवा श्रवणी ऐकावे, षडोपचारे पूजावे स्वामी चरण भक्तीने, न लगे करणे तीर्थाटन, योग अभ्यास होम हवन, सांडोनिया अवघाशीन नामस्मरण करावे। स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता, स्वामी चरित्र गात ऐकता पुनरावृत्ती चुकेल, गत अध्यायाच्या अंती अक्कलकोटी आले येती, रूपराया दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी, चोळपाचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव, हे तयाचे सुकृतपूर्व नित्य सेवा घडताते, जे केवळ वैकुंठवासी अष्टसिद्धी त्यांच्या दासी, नवविधी तप्तर सेवेसी ते धरिती मानव रूप, चोळपा केवळ निर्धन परी स्वामी कृपा होता पूर्ण, लक्ष्मी होऊन आपण सहज आली घरा, कैसी आहे तयाची भक्ती नित्य पाहती परीक्षा येती, नाना प्रकारे त्रास देती परी तो कधी न कंटाळे, चोळपाची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता, सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा, स्वामी नाना खेळ खेळीती विचित्र लीला दाखविती, नगरवासी जनाची भक्ती दिवसेंदिवस दृढ जडली, स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती, बहु लोक दर्शना येती कामना चित्ती धरुणी, कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने, व्हावी म्हणून या लग्ने येती दूर देशाहुनी, शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले, मायामय पसाऱ्यात फसले, ऐसे आले किती एक, सर्वांशी कल्पद्रुम समान होऊनी, कामना करीती पूर्ण, भक्त काज वास्तव अवतीर्ण मानव रूपे जाहले, भक्त अंतरी जे जे इच्छिती ते ते येती राज पुरविती, दृढ चरणी जयाची भक्ती त्यासी होती कल्पतरू, जे का निंदक कुटील तया शास्ते केवळ, नास्तिका प्रति तात्काळ योग्य शासन करिताती, महिमा वाढला विशेष कित्येक करू लागले द्वेष, कोणा एका समयाचं वर्तमान घडले पै, कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी, हासुणी म्हणती जनासी ढोंगी याच्या नादी लागला, हा स्वामी नव्हे ढोंगी जो नाना भोगभोगी, साधू लक्षणे याच्या अंगी कोणतेही वसत असे, काय तुम्हा वेड लागले वंदिता ढोंग्याची पाऊले, यात स्वार्थना परमार्थ मिळे फसला तुम्ही अवघेची, ऐसे तयानी निंदिले समर्थांनी अंतरी जाणिले, जेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले नवले एक, पहावया आले लक्ष्मण समर्थ समजले ती खूण, त्या घरी बैसले तेथून उठून या चालले, एका भक्ताची या घरी पातली समर्थाची स्वारी, तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी, तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती, श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता, दर्शनेच्छू जन असंख्यात पातले तेथे क्षणार्धात, समाज दाटला बहुत एकच गर्दी जाहली, दर्शन घेऊन चरणाचे मंगल नाव गरजविताचे, हेतू पुरवावे म्हणीचे म्हणून या विनविती, कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती, नाना वस्तू अर्पण करती नाही मिती तयाते, कोणी नवसाते करीती कोणी आणोनिया देती, कोणी काही संकल्प करीती चरण पूजिती आनंदे, संन्यासी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करती, क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरोणी, क्षण एक घडता सत्संगी तत्काळ पालटे की कुमती, म्हणून कवी वर्णिताती संत महिमा विशेष, स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात, ते निज हस्ते समर्थ संन्याशा पुढे लोटीती, पाणी सुटले त्यांच्या मुखासी म्हणती अच्छत मिळेल खावयासी, आज सारा दिवस उपवासी जीव आमुचा कळवळला, मोडली जनाची गर्दी तो येऊन सेवे करी, संन्याशा पुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले, तेव्हा एका क्षणार्धात द्रव्याधिक सारे नेत, संन्यासी मणी झुरत व्याकुळ होत भुकेने, समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकाशी, सूर्य जाता अस्त चलासी तेथून या उठले, दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी, रात्र होता तयांशी अन्नोदक वर्ज्य असे, ते पातले करू छळा तयांची झाली विटंबना, दंडावया कुत्सित जना अवतरले यतिवरे, त्यांच्या चरणी ज्याची भक्ती त्याच्या मनोरथ पुरविती, पसरली जगी ऐशी ख्याती लीला त्यांची विचित्र, श्रीपाद वल्लभ भक्ती कलयुगी वाढेल निश्चिती, त्याचा अवतार स्वामी येती वर्णी किती विष्णुदास, इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा परिसत प्रेमळ भक्त चतुर्थ अध्याय गोडहा। श्री स्वामी चरण अर्पणास्तु।